समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे मंडळी? मस्त मजेतच असताल तर जय सियाराम सगळ्यांना. सोनाली पीसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय तुम्ही, मुलांसाठी आज बनवत आहे मी सँडविच. सँडविचचे ब्रेड मोठे असतात आणि त्याला अमूल बटर लावून असं मस्त गरम करून द्यायचं आहे. चीज सँडविच ब्रेड बनवून द्यायचं होतं मुलांना आणि साहेबांसाठी पण बनवत होते. म्हणजे सकाळचा नाश्ता आज चीज सँडविच ब्रेड होतं. ह्याच्यामध्ये फक्त हिरवी चटणी होती, जी हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर, लसूण घालून वाटलेली होती. ती चटणी लावलेली आहे एक साईडने टमॅटो आणि कांदा वगैरे लावलेला आहे आणि नंतर ते असे कट करून घेतलेले आहे स्क्वेअरमध्ये आणि मग ते कट करून असे गरम करून घेत आहे. हलकं अमूल बटर लावलं आणि मस्त असं त्याला खरपूस असं कडक होऊ दिलेलं आहे. सकाळचा नाश्त्याचा बेत घाई गडबडीत बरंच काही होत नाही. म्हणलं चला आता हे करून बघूया. तर बघा, मुलांसाठी मस्त असं हे बनवत आहे. त्यांची इच्छा होती की आज काहीतरी नाश्त्याला स्पेशल बनवावं. मी माझ्या सुट्टीच्या दिवशीचं आहे. त्याला तर बघू शकताय मी चीज वगैरे असं छान खिसून घेतलेलं आहे आणि मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे. खूप छान झालं होतं सँडविच. फर्स्ट टाईम मी असं सँडविच बनवलेलं होतं. नेहमी दादाच बनवतो, पण यावेळेस मी बनवलं होतं, त्यामुळं खूप टेस्टी झालं होतं. आणि मुलांना आईच्या हातचं खायला किती आवडतं ते तुम्हाला काय सांगावं आता. त्यानंतर शेजवान चटणी पण त्याला लावलेली होती. हे बघू शकताय तुम्ही, लाल असे झालेले आहेत. आलटीपलटी करून त्याला आतल्या बाजूने पण चीज घालून छान असं खरपूस तयार करून घेतलेलं आहे. नाश्त्यासाठी मुलांना काय वेगळं काहीतरी हवं असतं आणि मी तसंच काहीतरी करत असते. जेवढा वेळ त्यांना देता येते तेवढा वेळ देते कामातनं. पण दोघांची पण आमची सवय आहे, मुलांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देतो आणि त्यांच्यासाठी वेळ काढून काही ना काही खाय प्यायचे बनवतोच. खाय प्यायचं जे काय असेल ते चांगलं आणि मग काही संध्याकाळी दोडक्याची भाजी केलेली आहे मस्त अशी. आणि मग काही मिठाचं दोडकं खायची इच्छा झाली ती साहेबांना. म्हणलं चला आता तुमच्यासाठी भरून मिठाचा दोडका करूया. पण झालं असं काय, करायला गेली एक आणि झालं भलतंच. ते कुकरला लावले त्यामुळं खूप गाळ शिजून झालं ते दोडका आणि तसा गाळ शिजलेला त्यांना आवडतो आणि मला काही मिठाच्या भाज्या आवडत नाहीत सपक खायला. म्हणून मी माझ्यासाठी अशी तर्रीदार झमझमीत अशी लाल तिखटातली आपली डाळीची आमटी बनवली. मला आणि माझ्या लेकाला ही डाळीची आमटी आवडते. बघू शकताय तुम्ही कशी तर्री आलेली आहे आणि छान अशी उकळी येऊ देऊन ही मसुरे डाळीची आमटी बनवलेली आहे. माहूंसाठी वेगळं बनवलं, साहेबांसाठी, माझ्यासाठी हे बनवलं आणि तसंच सकाळी डब्यासाठी पण बनवलेलं होतं. मटर आणि आलूची भाजी होती, आलू मटरची, ती पण आहे. म्हणलं बघू शकताय सगळेजण मिळून वेळात वेळ म्हणजे असं संध्याकाळी वेळ काढून जेवढं एकत्र जेवता येईल तेवढं, उशिरा का होईना पण सगळे मिळून जेवतो. कारण फॅमिली आधी महत्त्वाची. कारण आत्तापर्यंत मी दिलेल्या लोकांना महत्त्व, त्यांनी माझी किंमत ठेवली नाही. त्यामुळं माझ्या फॅमिलीला मी आत्तापर्यंत व्यवस्थित वेळ देऊ शकले नाही. आता इथून वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. मग काय, साहेब म्हणले तोंडाला चव नाही आहे, चला मग परत अंड्याची पोळी. जेवता उठून ही अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. तर मग काय, त्यांच्यासाठी साधं बनवलं होतं आणि माझ्या आणि लेकासाठी वरून असं चटणी मीठ टाकून मस्त अशा अंड्याच्या पोळ्याचा बेत चालू होता. भरपूर अशा अंड्याच्या पोळ्या केल्या, म्हणजे भरपूर म्हणजे सगळ्यांना 2-2 अंड्याच्या पोळ्या येतील असं ह्या पोळ्या बनवल्या होत्या. आणि पोळ्या बनवण्यात माझ्यापेक्षा जास्त साहेबांना मस्त येतं. तर कसे वाटले आजचा व्हिडिओ? होता होईल तेवढा आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा प्रयत्न करते. मग व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण आता बाकीच्यांबद्दल कुणाबद्दल काही बोलायचं नाही, कुणाबद्दल काहीही हे करायचं नाही. स्वामींनी सांगितले कुणाबद्दल वाईट चितायचं नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आधी त्यांचं चांगलं होऊ दे, जे आपले दुश्मन असतील, कोणीही असतील. रक्ताच्या नात्यापेक्षा परकी नाते मला तर खूप मानलेली आहेत आणि ते श्रेष्ठ आत्तापर्यंत झालेले आहेत. कारण रक्ताच्या नात्याने आजपर्यंत काहीच दिलेलं नाही आहे. मग काय, चला आता ही पलटून आलटीपलटी करून घेतलेली आहे. मस्त अशी पोळी झालेली आहे. मग आता जेवणाचा बेत तर झालाच पाहिजे ना. गरमागरम पोळी होती, तर इथं जेवायला घ्यायचं आहे. जेवायला बसलेलं उठवलं साहेबांनी आणि मुलांना पण म्हणलं जाऊ द्या, आता त्यांची इच्छा होती. मग एकाला एक करू शकत नाही. सगळं आपण आपल्या कुटुंबासाठीच तर करतो आणि एक गृहिणी आपल्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी जेवढा होईल तेवढं मी करते. पण माझं असं आहे की जास्त नवऱ्याला आणि मुलांना वेळ कमी देते आणि माझ्या फॅमिलीला देते, म्हणजेच माझ्या नातेवाईकांना वेळ देते. आता इथून ठरवलं आहे कोणाला वेळ द्यायचा नाही आणि कोणाचा वेळ घ्यायचा नाही. तर मस्त हे जेवणाचा बेत चालू झाला परत. तर या जेवायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि होता होईल तेवढा आपल्या फॅमिलीला वेळ द्या. आणि हे माझं ताट आहे, बघू शकताय. तर चला, श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.